सर्व पत्रकारांचं मनापासून स्वागत। दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी अधिवेशनाबद्दल आपल्याशी संवाद साधलाय। उद्यापासून आपलं पावसाळी अधिवेशन सुरू होतंय आणि या अधिवेशनामध्ये ठरल्याप्रमाणे विरोधकांनी बहिष्कार घातलाय। खरं म्हणजे या पंचवार्षिकचं शेवटचं अधिवेशन होतं। आम्हाला वाटलं होतं चर्चा करतील, येतील आणि चर्चेतून बरंचसं काही चांगलं जनतेसाठी होत असतं, परंतु त्यांची चर्चा करण्याची बिलकुल इच्छा नाही। पत्रही दिले, त्या पत्रामध्ये पण काही नवीन मुद्दे नाहीत। तेच घिसेपिटे प्रश्न उत्तर, अंतिम आठवडा प्रस्तावासारखं। आणि एकंदरीत जे काही चर्चा सभागृहात करायची आमची तयारी आहे, उत्तराची तयारी आहे, परंतु त्यांची तयारी नाही। त्यांची तुमच्यासमोर येऊन खोटं बोल पण रेटून बोल, जसं देवेंद्रजींनी त्यांना काही उत्तरं दिली, अजितदादांनी दिली। म्हणजे जी वस्तुस्थिती नाही ती वस्तुस्थिती समोर आणून लोकांची दिशाभूल करायची आणि स्वतःची पाठ थोपटून घ्यायची, अशा प्रकारचा त्यांचा जो काही आविर्भाव आहे। गेल्या वेळेस मी म्हणालो होतो की काय अवसान गळालेलं एक अतिशय म्हणजे गोंधळलेला विरोधी पक्ष यावेळेस मात्र थोडं तुमच्यासमोर जरा छाती फुगून आले असतील। कारण लोकसभेमध्ये म्हणाले की लोकसभेमध्ये मिळालेला म्हणजे अपयश यामुळे आता सत्ताधारी पोकळ आश्वासनांचं घोषणा करतील। अरे कुणाचं अपयश आहे? मोदीजींना हरवा 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 म्हणून जंग पछाडलं तुम्ही। मोदी द्वेषाने पछाडले, संविधान बदलणार खोटं नरेटिव्ह सेट केलं, आरक्षण जाणार हे म्हटलं, सगळ्या गावागावामध्ये जाऊन हे सगळं खोटं नरेटिव्ह पसरवून तुम्ही काही प्रमाणामध्ये नक्की त्याच्यामध्ये क्षणिक तुम्हाला आनंद मिळालाय, पण एवढं करून सुद्धा काँग्रेसला जागा किती मिळाल्या? 99। पण 3 वर्ष 15व्या म्हणजे 3 टर्ममध्ये आज 15 वर्ष झाली, 40 50 99। पण तुम्हाला आता 240 पर्यंत पोचायला किती वर्ष लागतील? 25 वर्ष लागतील। आणि एवढं करून काय मिळालं? मोदी प्रधानमंत्री झाले, मोदी या देशाचे प्रधानमंत्री झाले, देशातल्या लोकांनी त्यांना मतदान केलं आणि गिरे तो भी टांग ऊपरवाली म्हण आहे ना। आणि मोदी जिंकले आणि तुम्ही हरलात, तरी सुद्धा आमचे काही लोक दुसऱ्याच्या वरातीत घोडं नाचणारे, बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना। अरे काय चाललंय तुमचं? किती मतं मिळाली, किती तुम्ही? अरे उबाटाचं जर सांगायचं तर उबाटा आम्ही समोर 13 लढलो, 7 आम्ही जिंकलो।